रिलॅक्स. चालेल. रिलॅक्स. आता मेन काम कधी करायचं? आता मी फक्त सगळ्या टेस्ट केलेल्या. सगळ्या गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय मी काहीही करणार नाहीये. पण तरी किती वेळ लागेल? सगळे रिपोर्ट्स हातात यायला काही वेळ लागेलच ना. आणि सगळे रिपोर्ट्स जर नॉर्मल असतील तरच आपल्याला हे करता येईल. आणि त्यानंतरच्या पुढच्या तासाभरात तू मोकळी होशील. चल, विक्रांत पोहोचायच्या आत घरी पोहोचलं पाहिजे. कम फास्ट. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.